जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य रामकृष्ण परमहंसांनी मास्तर महाशयांना एक प्रश्न विचारला, तुमचं साकारावर विश्वास आहे की निराकारावर विश्वास आहे? मास्तर महाशयांना थोडा प्रश्न पडला. त्यांनी त्यांच्याकडे ठाकूरांकडे पाहिलं, आता नक्की काय उत्तर द्यावं. मग त्यांनी त्यांना म्हटलं, महाराज माझा निराकारावर जास्त विश्वास आहे आणि तेच मला आवडतं. मग ठाकूर त्यांना म्हणतात, फार छान, कशावर एकावर विश्वास ठेवायला हवा? मग निराकार तर निराकार, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे ना, मग खूप चांगलं. पण म्हणून असं मात्र समजू नका की तुमचंच सत्य आणि बाकीच्यांचं सगळं मिथ्या म्हणजे खोटं, असं नका समजू. हे पक्क ध्यानात ठेवा, निराकारही सत्य आणि साकार देखील सत्यच आहे. ज्यावर तुमचा विश्वास असेल तेच धरून राहा. त्यांनी खूप सहज सुलभतेने या प्रश्नाचं त्यांच्या मनात जो संदेह निर्माण होता मास्तर महाशयांच्या, तो काढून टाकला. मास्तर स्तंभित होऊन ठाकूरांकडे पाहायला लागले. महाराज, परमेश्वर जर साकार आहे आणि विश्वास बसला समजा त्याच्यावर एखाद्याचा, तर मातीची मूर्ती पण नव्हे का? मग त्यावेळेला ठाकूर म्हणतात, मातीची मूर्ती म्हणजे काय असं समजू नका, ती चिन्मय मूर्ती आहे. प्रतिमेच्या चिन्मय तत्वाचं जे मास्तर महाशयांना लक्षात येत नव्हतं, ते त्यावेळी ठाकूरांनी त्यांना समजवून दिलं. अहो, लोक खरोखरच मातीच्या मूर्तीची पूजा करतात. त्यांना समजवून देणं नाही का की मातीची प्रतिमा म्हणजे काही परमेश्वर नव्हे, तसे प्रतिमेला दूर समोर ठेवून ईश्वराची पूजा करा. मातीची पूजा करणे अनुचित होय. हे असं मास्तरांच्या मनात हे प्रकार बोलताना त्यांचं दिसत होतं की त्यांचं त्या मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नाही आहे. परंतु ठाकूरांनी त्या चिन्मय प्रतिमेचं जे त्यांच्या मनातला सगळा संदेह दूर करून टाकला की ती चिन्मयी आहे आणि प्रत्येक जण त्याच्याकडे ज्या नजरेने पाहतो, कोणत्या ईश्वर तत्वाच्या बोधाने तो मनुष्य प्रत्येक त्या मूर्तीकडे पाहत असतो. कदाचित कोणाच्या मनात ती आई असते, कोणाच्या मनात ती देवाचं स्थान इतकं उच्च असतं. गणपतीची पूजा असेल तर गणपतीकडे आपण तो प्रत्यक्ष त्यात अवतरित होतो, या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतो. म्हणजे काय की प्रत्येकाने आपली दृष्टी साफ ठेवायला हवी. मग ती मातीची मूर्ती असे ना किंवा दुसरं काही असे ना, पण त्यात तत्व सर्वात एकच असल्याचं ठाकूरांनी मास्तर महाशयांना समजावून सांगितलं. जय जय रघुवीर समर्थ.